सिन्नर तालुक्यातील या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व आदिवासी बंधू आणि भगिनी त्या सर्वांना मी माझ्या वतीने तसेच विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य या आदिवासी सामाजिक संघटनेच्या सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आलेल्या सर्व बंधू भगिनींचे अगदी मनापासून स्वागत करतो आणि सर्वांना अगदी सस्नेही सर्वांना जय कळवते। मी आता ज्यावेळेस हॉलमध्ये कार्यक्रमासाठी पदार्पण केलं त्यावेळेस मला वाटलं मी चुकीच्या हॉलमध्ये बसलो, कारण एवढी गर्दी आमदार खासदार मंत्री लोक भाड्याने आणतात नाही का। मी त्याला तिथून बिचकून मागे निघालो होतो, पण नंतर स्टेज कडे बघितलं, म्हटलं नाही आपलेच माणसं घ्यायला पाहिजे, कारण एवढी गर्दी सहजासहजी जमवणं कुठल्याही संघटना असेल पदाधिकारी असतील कुठल्या राजकीय पार्टीला पण शक्य होत नाही। त्याचं सर्व श्रेय विद्रोही आदिवासी महासंघाचे जी तरुण तरफदार कार्यकर्ते जे आहेत, जे गावोगावी फिरले, गावोगावी फिरून त्यांनी समाजाच्या समस्या जाणून घेतल्यात, त्या सर्व तरुण पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की त्याच्या कामांची खात्री म्हणून आज या ठिकाणी सर्व लोक बसलेले आहेत। दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जर सिन्नर तालुक्यामध्ये विकासात्मक कामं आदिवासी समाजाची झाली असती, त्यांचे जीवनाचे मूलभूत हक्क अधिकार त्यांना मिळाले असते, स्वतःची जागा नावावर असती, स्वतःचं घरकुल असतं, स्वतःची जमीन असती, तर या ठिकाणी या हॉलमध्ये एवढी गर्दी आली नसती। ही गर्दी सांगून जाते की सिन्नर तालुका सर्व गोष्टींपासून वंचित आहे। आज स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर जर आपण त्या देशाचा मूळ मालक, त्या देशाचा राजा ज्याला आपण आदिवासी म्हणतो, आज त्या आदिवासी राजाला जर स्वतःच्या गावात, स्वतःच्या देशात, स्वतःच्या राज्यात, स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जर जमिनीचा राहण्यासाठी एक तुकडा मागायची वेळ होत असेल, तर वरती बसलेल्या तहसीलदार पासून तर वरती बसलेल्या मुख्यमंत्री पंतप्रधान यांना सुद्धा लाज वाटली पाहिजे की यांच्या नालायकपणामुळे आपण वंचित आज। आणि आजपर्यंत अनेकांनी आपल्याला आश्वासनं दिली असतील। आता मी त्या भाषणाला उभा म्हटलं, यातलं बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, त्याच्या अगोदर आम्ही 50-50 कार्यकर्त्यांचं भाषण ऐकून बसेल। आता हा बी काय नवीन बोलणार आहे, नवीन काय करणार आहे, हे पण प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असेल आता। परंतु इथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला मी आश्वस्त करतो, इथे आलेल्या प्रत्येक आदिवासी समाजातील माझ्या बंधू आणि भगिनींना आश्वस्त करून शब्द देतो की या ठिकाणी आपण बैठक नंतर घेतलेली आहे, या ठिकाणी 184 गावामध्ये काम पहिलं केलेलं आहे। जो प्रश्न आदिवासींच्या मनामध्ये किंवा जो प्रश्नापासून आपण वंचित होतो की आपल्या राहत्या जागा ज्या आपल्या वडिलांनी आजोबांनी पंजोबांनी धरून ठेवल्या होत्या त्या आजही पण आपल्या नावावर नाही, त्या जागा नावावर व्हाव्यात यासाठी सर्वप्रथम लढा दिला, त्या लढ्याला यश आणलं आणि त्या लढ्याचं यश हे आहे की प्रत्येक गावातल्या ग्रामसेवकांची सुद्धा आपण बैठक घेतलेली बीडीओ समोर आणि प्रत्येकाला बीडीओंनी तहसीलदारांनी आदेशित केलेलं आहे की गावात राहणाऱ्या भूमीहीन आदिवासींचे निवासी प्रयोजनासाठीचे अतिक्रमण तात्काळ नमुना नंबर 8 ला घ्या। त्यातल्या गावातील काही गावांमधील ग्रामसेवकांनी स्वतःहून काम सुरू केले, त्या सर्व ग्रामसेवकांचे मी आभार पण मानतो। परंतु काही 12चे बी ग्रामसेवक आहेत, 12चे समजत ना तुम्हाला, ते 12चे ग्रामसेवक आहेत काही हरामखोर, ते काम करायला नाही मानत। या कार्यक्रमातून मी आपल्या प्रत्येकापर्यंत मेसेज देतो, तो तुम्ही तुमच्या गावातल्या ग्रामसेवकला सांगा
कार्यक्रम करेल तर मी आपल्या मार्फत सर्वांना हे पण सांगतो की ज्या ग्रामसेवकांनी आपल्या राहत्या जागांची नोंद घेऊन ग्रामपंचायत असेसमेंट नमुना नंबर 8 ला त्याची नोंद घेतली असेल त्यांचा आम्ही फूल हार देऊन सत्कार करणार आहे. परंतु जे नालायक ग्रामसेवकांनी आमच्या आदिवासींना पुन्हा वेठीस धरला असेल तर जाहीरपणे सांगतो, आमच्या ताईमागाशी म्हटलं ते गलुनीला हाणणार, मग शेवटी दादा ही बी आदिवासी अवलाद आहे. मग जेवढा कायदा कळतो त्याच्यापेक्षा डबल मग कायदाही कळत नाही आम्हाला. विनाकारण ग्रामसेवकांवर अंडरपॅन्टवर घरी जायची वेळ येऊ नये आणि ते अंडरपॅन्टवर जरी घरी गेले तरी त्यांना सेंट्रल जेलचं दर्शन करून आणणारच. कारण मंगळवारी आपण त्या मनेगावच्या ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करतोय. इथून पुढे आपण ठरवलेलं आहे आपली लढाई ही कायद्याला धरून आहे, संविधानाला धरून आहे. परंतु कायद्याचं ऐकत नसतील, संविधानाचं ऐकत नसतील तर त्या अधिकाऱ्यांना उलट पण करून टाकण्याची ताकद आपल्यामध्ये. आणि इथून मागच्या संघटना, इथून मागले कार्यकर्ते, इथून मागले राजकीय पक्ष बोलत आले असतील, आमची बोलणाऱ्यांची अवलाद नाही, आम्ही करतो. त्यामुळे या कार्यक्रमात आता आमचे पत्रकार बंधू आले, तो कार्यक्रम जाईलच आता त्यांच्या मार्फत. त्या ग्रामसेवकांनी कार्यक्रम बघावा आणि आपल्या हालापेष्टा होऊ नये यासाठी देवाला प्रार्थना करा. कारण त्यांना वाटत असेल 1-2 गुन्हे दाखल झाले म्हणजे घाबरते. 100 सोडून 200 गुन्हे दाखल होते. दिलीप बर्डे हा टाकणारा माणूस नाही. जो आमच्या गुन्हा दाखल करेल तो आणि आम्ही संगल भाकरी खायला तिकडे सुट्टी नाही. कारण यांच्या याच्या अगोदर भेटीच येड्यांशी झाली असती, पण आम्ही त्यांच्या डबल येडे दादा हो. तुम्ही आम्हाला भाऊ म्हणले तर आम्ही तुम्हाला भाऊ म्हणणार आहे, आणि तुम्ही आम्हाला आरेक माणूस तर कानपाटात ठेवून कार्य म्हणणार आहे कोणी आम्ही. आणि आदिवासी समाज आपला मागे राहिलेला कारणीभूत एकच आहे आपण, की आपण प्रत्येकाला भाऊ, दादा, अण्णा, नाना काय बनत असेल ते म्हणत गेलो. मग भाऊनी कधी आपला विचार नाही केला, नानाने कधी आपला विचार नाही केला, दादाने नाही केला. आमदाराचं तर काय झाले मला माहित नाही, त्याच्यात गावात लोकांना जागा नाही. मोठा विषय तो. हा विषय इथं संपत नाही. या विद्रोही आदिवासी महासंघाची जी काही बैठक आहे किंवा आपण या बैठकीला उपस्थित झाला तर ते फक्त बोलण्यासाठी किंवा आमचं काहीतरी वर्चस्व वाढवण्यासाठी इथं आपण जमलेलो नाही. आदिवासीचा सर्वात छोटा प्रश्न ते मोठा प्रश्न सुटला पाहिजे आणि तो सोडवण्यासाठी तुम्हाला आम्हाला एकत्रित जमायचं या शपथ घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आज विचार करण्याची वेळ येते की आमची माता भगिनी आदिवासी समाजाला आज पण व्यवसायात नाही, मुख्य व्यवसायात नाही. आपण आपल्या व्यवसायाला आता आमचे ते मॅडम बोलले की तिथं ते धरणामध्ये मासे धरतात, गावकऱ्यांनी ते बंद केलं. मोठमोठ्या धरणं असतील, तळे असतील, तिथं आपल्याला मासेमारी बंद केली. बरोबर. आपली माता भगिनी कुठं जुनं एक 5-10 वर्षापूर्वी ज्यावेळेस मासे विकायला गल्ली तिकडे बसायची तर लोक विचित्र नजरेने बघायचे, त्या बिलांना मासे सोडून काही नाही हो. आता बामना मासे किती, मग काय करायचं आता? मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष बामण, मग बिलांना का रोग आलाय का ते कालपर्यंत शी 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 म्हणणारे आता तर स्वतःच्या संस्था काढून धरणांवर. पण हे धरणावर गेले आम्ही का तुमच्या घरी यायचं चोऱ्या करायला? आमच्या हक्काच मिळत नाही तोपर्यंत आता कोणाला सुट्टी नाही. मग तो तहसीलदार असो, प्रांत असो, कलेक्टर असो. आणि आपण पण आता शहाणे झाले, शिकलेलो आहे, सवरलेलो आहे. आपल्या सगळ्या गावामधले तरुण मुलं आपल्याला अन्यायाची जाणीव होत नाही का? 2 रुपये किलोचं खायचं कुपोषित जन्माला यायचं का? 2 रुपये किलोचं धान्य मिळालं पाहिजे म्हणे. अरे तिकडे ते आम्ही डुकर खातात, ते ओरडा होते आपल्याला.
तुम्ही पाहिलं कधी सरपंचाचं पोर 2 रुपये किलोचं धान्य खाताना? बिलाचं सरपंचाचं खात असेल, दुसरं कोणचं पाहिलंय? तहसीलदारला विचारा बरं, तुमचं पोर 2 रुपये किलोचं धान्य खाते का? खाते? आपल्यालाच काय आलं एवढं? ते 35 रुपये किलोचे खात असेल तर आपण 35 रुपये किलोचेच खायचे ना. त्यांचं रक्त वेगळं नाही, आपलं रक्त वेगळं नाही. मग भांडण 2 रुपये किलोच्या गावासाठी का? अरे देशाचा राजा आहे, देशाचा मालक आहे, तर जीवनही त्याचं तसं पाहिजे. मग आता ही बैठक ज्यासाठी ठेवलेली होती आपण, की गावोगावी ज्यावेळेस स्वतः बीडीओ साहेबांनी पंचायत समितीतून सर्व ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांना आदेश केले होते की नमुना नंबर 8ला त्या लोकांची नावं तात्काळ नोंदवा. सगळ्या ग्रामसेवकांनी 28 फेब्रुवारी पर्यंत याची लास्ट कट ऑफ डेट दिली होती का 28 तारखेपर्यंत आम्ही आमच्याकडे प्राप्त झालेले सर्व अर्जावर निकाल काढून ते सर्वच्या सर्व अतिक्रमणे नामानुकूल करतो. काही ठिकाणी मोजण्या झाल्या. आता भोगणीचाच विषय, कालच मोजणी होऊन गेली त्यांच्या गावची. त्याची बऱ्याच गावात ती कामं झाली, परंतु काही गावांमध्ये हेतुपूर्वक तुमचे दादा, तुमचे भाऊ, अक्का, ताई, माई आता तिथं आडवे येतात नाही का. म्हणजे आपला ज्यावेळेस विकास व्हायला सुरुवात होते त्यावेळेस आपल्याला, आपण ज्यांना भाऊ दादा म्हणत गेलो ना, ते आपल्याला आता आडवे येतात. त्या सगळ्या भाऊ दादा अक्का माई यांच्या कमरात लाथा घालून काढायची बाहेर आता. आणि यांनी तुम्हाला, यांचे उपकार एवढेच आहेत तुमच्यावर, आपल्या समाजावर. यांनी इलेक्शनला 500 रुपये दिले राहतात आणि आयुष्यभर आपण 500 रुपयासाठी त्यांच्या पुढून जाताना नजर खाली करून जातो. आपल्या समाजाने आपली किंमत 500 रुपये का? 1 किलो मटण आहे का? नाही ना. ते कुत्र्याचं द्यायचं काय माहिती, पण द्यायच्यात. तुम्हाला एक गोष्ट सांगतो नाही का, एखादं गाढव होते, गाढव होते आणि ते बाजारात गेला. आज शिन्नरचा बाजार आहे ना, शिन्नरच्या बाजारात गाढव विकायला गेले ते. आता तिथे गेल्यावर 2, 4, 8 दिवस अगोदर ग्रामपंचायतचे इलेक्शन होईल होत आणि त्या ग्रामपंचायतचे इलेक्शन त्या गाढवाच्या मालकानं 500 रुपये गेलो होते. दारू बिरू पिऊन उठताना पडेल होत. ते गाढव विकायला बाजारात गेलं. तिथे गेल्यावर गाढवाची किंमत ठरायला लागली. गाढवाची किंमत 2,000, 5,000, 10,000, 15,000, 20,000 ठरली गाढवाची किंमत. 20,000ला गाढव विकलं. आता मला सांगा, त्या गाढवाचा मालक गाढव का ते गाढव होत? इलेक्शन मध्ये या गाढवाची किंमत 500 रुपये होती आणि बाजारामध्ये ओरिजिनल गाढवाची किंमत 20,000 होती. मग आपल्या तर त्या गाढवात फरक काय भाऊ? इलेक्शन मध्ये 1 किलो मटण खाणार सगळे असतील. आम्ही बी लहानपणी काय जास्त नाही, सगळ्यांच्याच बाबतीत घडलेले. इथं लाचारी सुरू होती आपली. इथं बसणारा प्रत्येक तरुण, इथं बसणारी प्रत्येक माझी महिला भगिनी 500 रुपये रोज आजही कमवते ना. 500 रुपयासाठी विकायचं कशाला आहे? तुम्ही त्या इलेक्शन आल्या त्यांना सांगा, हे घरकुल नाव कर, ही जागा नाव कर, तर मतदाराला नाही तर तिकडच्या तिकडच बी लाटीच्या दारातच ठोका टाकी. एक येणार नाही तुमच्या बिगऱ्याचं, कामच करून येते. त्यांना माहिती 500 रुपये द्या, यांचे पुढचे 5 लाख खा. कोण विचारेल? ही परिस्थिती आपण स्वतः ओढून घेतली ना. बरं आता मी किती जीव तोडून तुम्हाला होतं सांगितलं, ग्रामसेवकला असं करायचं, सरपंचाला तसं करायचं, तो दादा आमका तसा म्हणत. इथं हा 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 म्हणतील. तिकडं दादाने फक्त सांगितलं ना, काय ऐकत त्याच? त्याला काय कळत? गेला दिल्ली बरडे गेला, उत्ताना पाडला, गेले नाही. कारण आपल्या जातीला आपलं ऐकायची सवय नाही. दुसऱ्याने काय सांगितलं ना, दुसरा म्हणला ना, तू या खड्ड्यात उडी मार, काय होत नाही. हा उडी मारीन पाय मुडल्या म्हणून चुकीचं होत.
पण आपल्या सारख्याने सांगितलं दादा उडी नको मारू, पडशी पाय मोडल, त्याचं काय का याला माझं भलंच देख होत नाही. आता या ठिकाणी दातरडीच्या एका गावात शाखा ओपनिंगला गेलो होतो आपल्या संघटनेच्या. तर सगळे समाज आपला एकत्र आला. ते मागास कोणतरी सांगितलं आपले लोक एकत्र येत नाही गाई गाई. सगळा समाज एकत्र आला आणि एक डवळा बागळा निळ लावून कपडे बिपडे टोपी बिपी घालून बाजूला बसला होता. मी म्हणलं सगळे आपले एकत्र, हा कोण आहे? सगळं झालं कार्यक्रम. मग आम्हाला चहा प्यायला बोलवलं त्यांनी. चहा प्यायला म्हणे साहेब. चहा प्यायला गेलो त्याच्या घरी. म्हटलं दादा तुम्ही कार्यक्रमाला नाही आले? मला गरज ना भाऊ. काय गरज असं मला 3 पोरं असत म्हणा, एक बटकर असं, एक ड्रायव्हर असं, एक आरावत आहे म्हणलं बाहेर तुझं सापरा पेशवेल मला दे ना त्याच्या मोठं सापार बांधे. आणि मला काय दाखवतो आपण पाहुणे घरी आलो आपल्या मुलाबाळांना विचारतो. तो मला सांगत होता भाऊ हवे जाऊ म्हण टीव्ही आताच लिहिला असं, आयुष्यात आताच लिहिला असं, ही खाट असं, दिवाण असं. म्हटलं लय मोठा संसार येतो. हा म्हटलं आता मी काय करतो, हा म्हणायला लागेल ना. मी म्हटलं दादा तुमचा संसार फार मोठा आहे, मला गरज ना म्हणतो बिलच नाही अजिबात, 4 मिनिटभर गरज ना म्हण मला. म्हणलं बरोबर आहे आता नसतच ना. म्हटलं पण यायचं संघटना ही काही पैसा नाही पण परंतु एक आधार देतो म्हटलं, गरजच ना म्हण भाऊ मला अजिबात. बरं असं भाऊ मग काय आता नाही. त्याच्यावर सीझन संपलं. आळेकर होता भट्टीवर, मालकाने 2 पोरं निबार ठोकली, उच्चल पिटली नाही ना, लावून धरलं बुराड लावून धरलं. त्याने माझ्याकडून कार्ड घेत होत. मग मला फोन आला त्याचा, पण साहेब काय असत म्हणलं घर असं भाऊ माई का म्हण मला. म्हणलं ना भाऊ पण आपण सफर मग चहा बी बिनलं दामका दामका मला 3 पोर. अरे म्हटलं बोला. पण ते माझ्या 2 पोरासला मोकारा आणला असं. आणि आता तो मला काही सोडत नाही आहे तो मन. म्हणलं मग तुम्हाला तर गरज ना असं संघटनानी. मग तो टीव्ही का ती खाटी का दिवाणी का काहीतरी पुरा करा द्या ना. शेवटी त्या माणसाला त्याला त्याची महत्व कळालं का संघटना ठीक आहे, संघटना काय देते काय देत नाही परंतु आधार देते. प्रत्येक झाड हे फळच दिलं असं नाही, सावली नक्की देते. कारण ज्यावेळेस उन्हात माणूस चटकतो ना, ऊन लागतं ना, त्यावेळेस त्याला सावलीची किंमत कळते. तशी तुम्हाला आम्हाला आज आपल्या समाजाची आपल्या संघटनेची किंमत तेव्हाच कळेल ज्यावेळेस आपण आज समाजात तिथं अनेक संघटना काम करतात. आपण कुठल्या संघटनेला नाव नाही ठेवत, कारण जो तो ज्याच्या त्याच्या बुद्धी परस्पर काम करतो. ज्याला जे समजतो तो त्या पद्धतीने त्याचं काम करत असतो. परंतु आपण विधवा आदिवासी महासंघाच्या मार्फत फक्त हे अतिक्रमण नाव करण्यासाठी नाही आलो. या भारताचा जे काही टोटल उत्पन्न होतं ना, तरुण शिकलेल्या मुलांना समजेल मी काय बोलतोय. भारताच्या एकूण उत्पन्नाच्या 9% हिस्सा हा फक्त आदिवासींवर खर्च करण्यासाठी येत असतो. म्हणजे भारताची जर ट्रिलियन बिलियनच्या डाटा चालतात आता 65 मिलियन 65 ट्रिलियनच्या याच्यात गेले. म्हणजे जर भारत सरकारकडे 1 रुपया जमा झाला ना, किंवा भारत सरकारकडे 100 रुपये जमा झाले ना सगळ्या देशाकडे, तर त्यातले 9 रुपये तुमच्यावर खर्च करायचे. इथं बसलेला कोणी म्हणा करून सांगावं का तुम्हाला प्रकल्पातून 1000 रुपये आलाय का? योजना मिळाली का एखादी? पण तुम्ही गेले कुठं पैसे? आता नाशिकला 5-5, 7-7 हजार कोटी रुपये येतात तुम्हाला आम्हाला. आणि त्या आदिवासी प्रकल्पाचं एक विश्लेषण करा, त्याचा एक विचार करा. मी जे बोलतोय खोटं समजा. मंगळवार बुधवार गुरुवार ऑफिस उघडे मी सांगतो म्हणून एकदा प्रकल्पाला जाऊन येणार. शिक्षण विचारा, एका आदिवासी कुटुंबाला आदिवासी विकास विभागामार्फत किती रुपये अनुदान तत्वावर आहे, बरोबर?
एका वर्षाला एका कुटुंबाला 7.5 लाख रुपये अनुदानावर द्यायचे, 1 रुपया परतफेड करायची नाही. कोणाला माहिती आहे मिळालं का? अरे मग आपले पैसे नेले कोणी ना? आपले पैसे कोण घेऊन जातोय? ते पैसे, ते घरकुल, ती जागा, हे सगळं देण्यासाठी महासंघ इथं आलाय. या नालायकांनी ज्यांनी पैसे आपले दाबले असतील ना, त्याचं मुंडकं दाबायला आलोय आपण इथं आता. आणि अनेक तरुण मुलं शिक्षण घेऊन हे करून ते करून आता म्हणजे नोकरी मिळत नाही, व्यवसायात कुठं पैसा मिळत नाही म्हणून इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती तरुण मुलगा व्यसनाधीन झालाय. त्यांच्या चुका नाही, त्यांना नोकरी प्राधान्य नाही, त्यांना व्यवसायात जायचं, व्यवसाय करावा वाटतो, रुपया नाही शिकत खिशात मध्ये. तुम्हाला माहिती आहे या प्रकल्पात कार्यालयाकडून प्रत्येक तरुणाला 5 ते 10 लाख रुपयापर्यंत योजना आहेत, रुपया परतफेड नाही द्यायची. इथं पार आपल्या मुलाचं लग्न केल्यापासून तर मरेपर्यंत पैसा आहे, आपल्यापर्यंत येत नाही तो पैसा. आज विचार करा का 70 वर्षात स्वतःच्या हक्काचं घरकुल आलं नाही. 1,35,000 रुपये, 1,35,000 शबरीचं घरकुल आज गावात येत नाही. 7.5 लाख कधी येणार? इथं बसलेले ज्या माता भगिनी रोजंदारीवर जातात ना, यांनी बघा एकदा जा प्रकल्पाला. आणि मी बोलतो नाही तर आपण पुढच्या एवढ्या 7-8-10 दिवसात तुमचे ज्यावेळेस घरकुलांची जागा, निवासी जागा ज्या आहेत त्या नावं झाल्या ना, तर आत्ताच्याही या मिनिटाला आपल्या नाशिक प्रकल्पाकडे 8,000 शबरी घरकुल आलेले. 8,000. मी जे बोलतो हे खोटं नाही. मी तुम्ही साहित्यातलं कोणी बघा, मी तुम्हाला लगेच शासन निर्णय दाखवतो का 8,000 घरकुलाचे पैसे नाशिकला आलेले. इथं तुमचं जे सिन्नरचं जे पंचायत समिती आहे ना तुमच्या तालुक्यातील, इथं 200 घरकुलाचे पैसे पडले. आणि त्यांना त्या दिवशी विचारलं तर मग पैसे पडले तर देऊन टाका, ते म्हणजे लाभार्थीच मिळत नाही. आणि इथं जर आता विचार ठरवलं तर ते 200 घरकुल पैसे प्रत्येकाला कमी पडला. समजा आदिवासीच्या नजरेने बघितलं तेवढं हजारोच्या संख्येने समाज आज उपस्थिती, आणि त्यांना 200 लाभार्थी मिळत नाही. कसं होऊ शकतं? आपण इथं आलं तर काहीतरी मिळेल या अपेक्षेने आलोय ना. स्वतःच्या हक्काचं घरकुल मिळेल, स्वतःच्या हक्काची जागा मिळेल. परंतु इथं पैसे पडून रिटर्न जातात प्रत्येक वर्षाला, आणि ते पैसे रिटर्न जाऊ नये आलेला आमच्या हक्काचा निधी आमच्या आदिवासीला मिळावा म्हणून आपण नमुना नंबर 8 ला नावं घेऊन त्या ज्यांची नावाची नोंद नमुना नंबर 8 ला होईल त्यांना 15 दिवसात घरकुल मंजूर करून द्यायला सांगितलं. आणि बोलतो नाही, हे प्रत्यक्षात होणार आहे. जाहीरपणे सांगतो, ज्याचं काम होणार नाही तिथं असं नाही तर दुसऱ्या संघटनांसारखं जोपर्यंत जमणार नाही तोपर्यंत आम्ही येणार नाही. तुम्ही एकट्यासाठी बोलवा तरी येणार आम्ही, कारण समाजाचं काम घेतलं आधी, गोळक्याचं नाही. पण समाज म्हणजे फक्त गोळका नसतो, समाज म्हणजे एक कुटुंब पण असत. समजा एखाद्या गावात एकच कुटुंब राहते, 2च राहतात, त्यांनी गोळका आणायचं कुटुंब. मग त्या दोघांना सोडून दिलं म्हणजे आपण शहाणे होईल असं नाही ना. काही समाजाचं ध्येय पूर्ती करायचं असेल, समाजाला न्याय द्यायचा असेल तर ते एका कुटुंबापासून सुरुवात होते, मग हजारापर्यंत ते जातात. हे ध्येय धोरण घेऊन आपण या ठिकाणी आलोय. आणि हा शब्द आता मी जे बोलतोय यातून रेकॉर्ड पण करताय सगळे नाही का, हा राहू द्याला सगळा कसा. ज्या ठिकाणी नमुना नंबर 8 ला नाव लावणार नाही ग्रामसेवक, त्या ग्रामसेवकला 100% जेलमध्ये पाठवणार आहोत. त्या गावातला सरपंच सुद्धा सेंट्रल जेलच्या भाकरी तोडून येणार म्हणजे येणार. मग तो कोणता भाऊ सुद्धा नाही तर कोणता दादा सुद्धा, मग तो आमदाराच्या घरातला सुद्धा नाही तर मंत्र्याचा मेवना सुद्धा, काय फरक नाही पडत. या सगळ्यांचा नालायकपणा ठेचून काढणार. आणि यांना जर कायद्याची भाषा समजत नसेल तर मी गेलोच. तिथं बापूजी नाईकांनी इंग्रज आपटून मारले होते, पण आम्ही त्याच्या रूपात आलो. मग आता पण ती इंग्रज गोरे होते,
हे इकडच काय आपटायला काय वाटणार नाही, कारण आमच्या बी अंगामध्ये मंगुलब्या नाईक, बाबूजी नाईक, तंट्या तात्या, राघोजी यांचं रक्त आहे. दादा, आपण फक्त आपल्या प्रगतीसाठी संघटनेसोबत यायचंय. संघटना मारा आणण्या शिकवत नाही, आणि जी संघटना मारा आणण्या करायला शिकवते ना ती संघटना नेते, ते बी नेते बाराचे म्हणावं लागतं, जे मारा मारा करायला सांगतात. कारण कायद्याने आज बघा या गोष्टीला आमचे पत्रकार महोदय पण बऱ्याच वेळा सोबत असतात, आभार मानतो मी त्यांचे पुन्हा पुन्हा. त्यांनी अनुभवलेलं आहे, जे केले आजपर्यंत कायद्यात उभं राहून केलेले, जे केलंय ते कागदावरती केलेलं आहे, आणि कागदावर जे केलंय त्याला यश आलेले. त्यामुळे आपली पण जबाबदारी, आपण आपल्या ग्रामपंचायत मध्ये गेलं पाहिजे, तो कागद घेऊन गेलं पाहिजे. अनुभव तर सांगतील आता काही ठिकाणी लोक, ज्या ठिकाणी कागद घेतला गेला नाही किंवा ज्या ठिकाणी ग्रामसेवकने ऐकलं नाही, ज्या ठिकाणी सरपंचाने ऐकलं नाही, त्या ठिकाणी आमची टीम पोहोचली, तो कागद आमच्या हाताने काही ठिकाणी दिलेले. परंतु प्रश्न उपस्थित होतो की जोपर्यंत तुम्ही आम्हाला अडचण सांगणार नाही तोपर्यंत आम्हाला अडचण कळणार नाही, कारण आम्ही काय गिटाराच्या पोटचे, जिकडे जनावर मेले तिकडे स्वप्नात यायला. तुम्ही अडचण सांगितली तर आमच्यापर्यंत येईल. आणि या अधिकाऱ्यांना, या मंत्र्यांना, खासदारांना, आमदारांना हे विकास आपला करत नसतील, त्यांना घाबरायचं काही कारण नाही. आता इथं नवीन बरेच जण असतील म्हणून ती गोष्ट पुन्हा सांगावं लागेल, नाही तर जे जुने कार्यकर्ते आमच्या सोबत असतात त्यांनी ते ऐकलेले. आता काय आपण तहसीलदारला जायला घाबरतो, पोलिसांकडे जायला घाबरतो, अगदी ग्रामसेवककडे जायला घाबरतो. आमदार आल्या तर आपल्याला असं वाटत काय स्वर्गातून इंद्र आला काय खाली, असं काही विशेष वाटायला लागून जातं नाही का. हे सगळं कोण आहेत तुम्हाला माहिती का? प्रामाणिकपणे विचारतोय, कोण आहे ते माहिती का तुम्हाला? पोलीस, कलेक्टर, तहसीलदार, मंत्री, आमदार, खासदार, कोण आहे ते माहितीच का? एक गोष्ट सांगतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. एक शाळा, एक गाव असतं, तुमचं गाव धरून घ्या तुम्ही प्रत्येकाने. एक गाव असतं, त्या गावामध्ये एक शाळा असते, आणि त्या शाळेचा मास्तर तिथल्या गावातल्या पोरांना शिकवत असतो नाही का. पण पोरं या गावातले थोडेसे चाभरे असते, ऍडव्हान्स. ते मास्तरला काय ऐकत नाही, ते मास्तर चिडून फक्त एकच शब्द बोलत असतो वर्ग चालू असताना, हे गाडव शिकणार नाही, हे गाडवले अलकट, हे गाडवांना अक्कल नाही. आणि त्या गावामध्ये आपल्यासारख्या एखादा गाडव असत 5-10, तो त्या भिंतीला टेकून ऐकत असतो की हा मास्तर काय मला माणसाचा वाटत नाही, हा गाडवांचा मास्तर आहे. आणि याचं डोकं फिरत नाही. हे दुसऱ्या दिवशी मास्तर का जाताना सांगत, मास्तर माझे हे 9-10 गाडव तुम्ही सांभाळा, शिकवा. तो म्हणले माझा काय संबंध भाऊ? तो म्हणलं मी ऐकेल 2-4 दिवस, तुम्ही सारखं म्हणता हे गाडवांना अक्कल नाही, हे गाडव शिकणार नाही, हे गाडव बेकार आहे. मी तुम्ही गाडवांचेच मास्तर आहे मला माहित झाले नाही. आणि जर तुम्ही माझे 9-10 गाडव शिकवले नाही तर मी गावाचा गोपातून करीन. मास्तर म्हणला आता हे बरा पस्तावा झाला बा. मास्तर म्हणला काही नाही, उद्यापासून तुम्ही आणून घाला तुमचे गाडव, मी शिकवतो. दुसऱ्या दिवशी ते त्या व्यक्तीने ते त्याचे 5-10 गाडव धरले, मास्तर काढून सोडून दिले. म्हणला हे सगळे शिकवायचे, ही जबाबदारी तुमची, मी आता ऊस तोडायला चाललो म्हणे. आपल्या आणत होता तो, गेला ऊस तोडायला निघून. मास्तरने 2 दिवस ते गाडव पटांगणात चारले, पण ते काय शक्य झालं नाही. मास्तरनं रविवार बाजार पाहिला, सिन्नर अख्खे गाडव विकून टाकले, गाडव विकून टाकले. ऊस तोड्यावरून आल्या ते बरं डायरेक्ट मास्तर क गेले. मग मास्तर गाडव पुढे, मग मास्तर म्हणे तुला बाबाला डोळा आहेत का? तुझे गाडव शिकले, मोठे झाले, नोकऱ्यांना लागले म्हणे. गेले गेले त्याच्यात नोकऱ्या निघून म्हणे नाही का. म्हणजे मग पुढे गेलो मग ते मास्तर सांगायला लागलं त्याला, कोण तहसीलदार झालं,
कोण कलेक्टर झालं, कोण फौजदार झालं, कोण आमदार झालं, कोण खासदार झालं, कोण मंत्री झालं. हा खूप झाला. अरे म्हणला गाडवलच मोठे झाले. त्याला आनंद काय काकडनं नाव आणायचा नाही का. हा त्या आनंदात डायरेक्ट निघाला. आता निघाला तर पहिल्याच कोपऱ्याला पोलीस स्टेशन होत. आता तुम्हाला माहिती फौजदार पोलीस किती टाईट राहतात. घरी त्यांना बायका पटकीतात, पण इकडं पण आई माई काढून टाकीतात. ते फौजदार म्हणजे तो पोलीस निरीक्षक खुर्चीवर बसून टॅबला पाय ताणून बसला. यानं तो PSI खिडकीतून पाहिला. शाळेला म्हणला आपलं गाडाव शिकलंय पण ताणून बसायची सवय गेली म्हणलायची. हा दरवाजा मध्ये गेला, त्याला म्हणा हे गाडवा नीट बस. आता तो फौजदार त्या पोलिसांना तुम्हाला माहितीये तसा रागाच होतो कशाचा. आणि आता याला तोंडावर गाडव मांडलं, याला किती राग आला असेल. ते उठलं, याच्या तुम्ही कान पडत तू. ते म्हणलं शाळेला शिकावलं मी, नोकरी लावलं मी, आणि वरून हाणतो मला तूच. गाडव गाडव मला त्या PSI आणखी रागा. अहो त्याने त्या 2-4 लाटा टाकल्या. वरून तो पोलीस त्याच्या 2 लाटा आणायच्या नाकाली पुढून असायचा. त्याला म्हणे हा एवढा शिकला सवारला मोठा झाला पण लाट मारायची सवय काही गेली नाही म्हणायची. हे पदाधिकारी जेवढे बसलेत ना, तहसीलदार, कलेक्टर, प्रांत, पोलीस, सरपंच, ग्रामसेवक, आमदार, खासदार, मंत्री, हे सगळे गाढव आहेत. फक्त आपल्या हातात निबार शेमटी पाहिजे सरळ चाला. आणि ती शेमटी विद्रोहीच्या हातात आहे. आपण ठरवलं नाही सगळे गाडवे वाई व्हायला न्यायचे तरी घेऊन जाऊ शकतो आपण. फक्त सोबत तुम्ही पाहिजे. विकास करायचा आहे ना आपल्याला, सोबत तुम्ही पाहिजे. हे घरकुलावर आपलं थांबणार नाही, या जागेवर आपलं थांबणार नाही. इथं बसलेले अनेक कार्यकर्ते, अनेक कुटुंब भूमिहीन, स्वतःची जमीन नसेल. आता काही काही अतिक्रमण केले असतील शासकीय जमिनीवरती. अतिक्रमण पण काहींच्या नावावर झाले नाही, कारण ती सरकारला गरजच नाही. तुम्हाला भूमी ठेवण्यातच त्यांचा मोठेपणा आहे. मग आता आपण आपली लढाई, विदर्भ आदिवासी महासंघाची जी लढाई आहे, ती लढाई आपण राहत्या जागांपासून सुरू करतो ना नाव करण्यासाठी. तर हे लिहून घ्या, रेकॉर्ड करून घ्या. तुम्ही याची चौकशी करा. तुमच्या मोबाईलला प्रत्येकाकडे गुगल आहे. गुगलवर टाईप करा. मी जे शब्द बोलतो ते गुगलवर निघाले नाही तर मला फोन करून सांगा, भाऊ तुम्ही सगळ्या गोष्टी कोणत्या सांगितल्यात आम्हाला. आपण राहत्या जागा नाव करतोय, त्या राहत्या जागांच्या जागी आपण घरकुलं पण मंजूर करून आणून देतोय, परंतु इथं आपला विकास होत नाही. मी तुम्हाला कसं सांगितलं की प्रत्येक कुटुंबाला आदिवासी विकास विभाग नाशिक, त्याला आपण प्रकल्प कार्यालय म्हणतो, त्या प्रत्येक प्रकल्प कार्यालयाला तुम्हाला पैसे द्यायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरावे लागतील, त्यांच्याकडे योजना घ्यायच्या असतील तर. जे भूमिहीन लोक आहेत, ज्यांना कुठे अतिक्रमण केलेलं नाहीये किंवा ज्यांच्याकडे स्वतःच्या हक्काची शेती नाहीये, अशा लोकांनी सबलीकरण योजना अशी एक योजना आहे आदिवासी विकास प्रकल्पाकडे. त्या सबलीकरण योजनेअंतर्गत फॉर्म भरा. प्रत्येकाला मोफत जमीन देतं घेऊन, विकत, सरकार विकत घेऊन देतं जमीन तुम्हाला. कोणाच्या इथं वस्तीमध्ये आपण राहतो, आपल्या वस्ती गावाबाहेर राहत नाही. तरुणांनी अर्ज करा. प्रत्येकाला हॉटेल व्यवसायासाठी पैसे मिळतात 3 लाख रुपयापर्यंत. किराणा दुकानासाठी पैसे मिळतात. तुम्ही जे रोडला ते नाही का ऊसाचा रस, त्याच्यासाठी पैसे मिळतात. ढाबा टाकण्यासाठी पैसे मिळतात. तुमचे काही मोबाईलचे दुकान असतील ते दुकान टाकण्यासाठी पैसे मिळतात. रिपेअरिंग साठी पैसे मिळतात. तुम्ही जे काय आता पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण करत असाल स्वतःच्या पैशाने, ते सुद्धा करत नाही, त्याला सुद्धा तुम्हाला 50,000 रुपये मिळतात. तुमच्या कुटुंबात मुलाचं मुलीचं लग्न होणार असेल तर त्या कुटुंबाला 50,000 रुपये मिळतात नवविवाहित जोडप्याला. फक्त त्यासाठी दोघांचा जातीचा दाखला आणि शाळेचा वयाचा दाखला पाहिजे. त्या महिला आहेत त्यांनी पण गृह उद्योगासाठी तुम्हाला 3-5 लाख रुपये अनुदान आहे. 1 रुपया परत फेड नाही.
आणि आपण ही बैठकीला घेतली ना, त्याच पद्धतीने आपण या सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रकल्प कार्यालय समोर सुद्धा तुमची बैठक घालून देणार आहे आपण. कारण आतापर्यंत अनेक संघटनांचं खास फंड आहे, तो व्यवस्थित आहे का? म्हणजे मला काही कार्यकर्ते मी ज्यांच्या सोबत पहिलं काम करायचं ना, मी आता असा पोट तिडकीने बोलतो तेव्हा असं बोलायला बघायचं नाही का. परंतु त्यावेळेस मी फ्री माइंड नव्हतो, कोणीतरी दडपण होतं नाही का. तर ते मला सांगायचं, दिलीपराव तुमचं चुकतंय, तुम्ही समाजाला सगळ्या गोष्टी ओपन सांगून टाकता म्हणे. म्हटलं मग काय करायला पाहिजे? मग ते मला सांगायची, भिलांना फक्त मासे खाऊ घालायचे म्हणे, भिलांना तळ दाखवायचं नाही. आणि उतरे आदिवासी महासंघ तुम्हाला तळ दाखवून देणार आहे, धरून किती खाणार तुम्ही हे तुमच्यावर डिपेंड. त्यामुळे दादा हो, इथं या गोष्टीवर नाही. आता इथं मला आमच्या सूर्यवंशी मॅडम बोलल्या की जसं ग्रामीण भागामध्ये निवासी जागा ज्या आपण राहतो त्याच्या अडचणी आहेत, तशाच नगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या सुद्धा लोकांच्या घरांच्या किंवा त्यांच्या जागांच्या अडचणी आहेत. बरोबर. तर फक्त ग्रामीण भागासाठीच नाही, तरी आता शबरीसाठी सुद्धा, या शहरी भागासाठी सुद्धा शबरीची घरकुलाची कालच शासन निर्णय पारित करून त्यांनी हे केले का शहरी भागातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी शबरीचं घरकुल येते आता. बरोबर. आणि तुम्हाला असं वाटत असेल की ग्रामपंचायतचा कायदा वेगळा आहे, तसा नगरपालिकेचा कायदा वेगळा, असं काही नाही. कायद्यामध्ये थोडा 19-20चा फरक असतो. करायचं तेच तुम्हाला. उलट नगरपालिकावाले जे असतील ना, नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे असतील ना, त्यांच्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन ऍक्ट लागू आहे आणि त्याच्यावरती हजारो कोटी रुपये खर्च होतो. फक्त तुम्ही ज्या जागेत राहतात त्या जागेची नोंद तुम्हाला नगरपालिकेकडे किंवा तुमची महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद जे असेल तिकडे करायची. 15-20 दिवसाच्या महिन्याच्या आत तुम्हाला तिथं लगेच झोपडपट्टी पुनर्वसन ऍक्ट खाली तुम्हाला घरकुल उपलब्ध होणार आहे शबरीची. कोणी वंचित राहणार नाही. फक्त योग्य तो मेसेज योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचला जात नाही आपल्याकडून. कारण मला पण असा अनुभव होता, मी ज्यावेळेस पहिल्यांदा संघटनेत आलो ना, तर मला विचारायचे, मला सांगायचे लोक, हे बघा जन्माला आता येतो तो काय पूर्ण प्रशिक्षित नसतो, तो शिक्षण अनुभवातून घेत असतो. मग यांनी या लोकांना सांगायचे संघटनावाले, तुम्ही एक काम करा, ही जमीन धरा आणि इथं फक्त चहा वगैरे करा, तिथं चूल राख पाडा. ती म्हणे तर राख पाडल्यावर चूल पेटवल्यावर अतिक्रमण नाव होते कसं बनेल? मग मी यांना विचारायचो, ठीक आहे आपण राख पाडू, चुली पिटू, मी म्हणतो पर वही करू तिथं, नावावर करण्याची प्रोसेस काय? पण याचं कधीच कोणी उत्तर दिलं नाही आजपर्यंत, कारण त्या प्रश्नाचं उत्तरच कोणाकडे नव्हतं. मग आपण ते शोधलं का जागा नावावर करण्याच्या काय कायदेशीर प्रक्रिया असतात. कायदा शेवटी माणसापेक्षा किंवा आपल्या बोलण्यापेक्षा कागदपत्रिका एकदा महत्वाचा असतो. आणि आज तुम्ही त्याचा अनुभव पण घेता का कागद किती महत्वाचा. तुमच्या गावोगावी तुमचे ग्रामसेवक तुमच्या अतिक्रमणाच्या नोंदी नोंदवतायत त्या तुम्ही सांगितल्या म्हणून नोंदवतायत का? कागदावर आहे कुठेतरी म्हणून नोंदवतात ना. त्याच पद्धतीने माझी एक सर्व या ठिकाणी जमलेले माझे जेवढे काही आदिवासी बंधू बांधव असतील, भगिनी असतील, त्या सर्वांना मी कळून सांगतो की फक्त राहायचं घर नाव होतं किंवा त्या राहत्या घराची जागा नावावरून घरकुल मिळतंय एवढ्यावर आपला विकास थांबवू नका. प्रकल्पाच्या तुमच्या हक्काचे 7.5 लाख रुपये प्रत्येक वर्षी मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही विचार करत असाल नाही का, घरकुल मिळालं बस आजपर्यंत तेच होत गेले. तुम्हाला घरकुल दिलं, दारिद्र्यशेतून बाहेर आहे. आणि मग ज्यांना 2-2, 5-5 एकर जमीन आहे, ज्यांचे 2-2 मजबूत इमारती, ते 2 रुपये किलोचे टाकतात. आणि आम्ही गरीब असतो 2 रुपये किलोचे नाही ना. मग याचा अर्थ आम्ही त्यांच्यापेक्षा श्रीमंत ते भिकारी म्हणून. आता याचा फार काही नाही विचार होऊन आपण आपला विकास करायचा आहे. आणि हे तरुण पोरांना मी वारंवार का सांगत असतो माहिती, तुमचं आता ते रक्त
तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि जे आमचे वयस्कर दादा म्हणजे आजोबा वडील यांच्या माझ्या वडिलांच्या आजोबाच्या वयाचे जे लोक आहेत त्यांना आपण आता सांगू शकतो का शिका, शिकल्याशिवाय पर्याय नाही असं सांगू शकतो का? आणि आता मी जर आपण त्यांना म्हटलो दादा 60 वर्षाच्या माणसाला म्हटलो दादा तुम्ही शिका आता, ते पहिलं बाजूला घेऊन आणीन ना. म्हणजे ज्याचा ज्या पद्धतीनं ज्या वय मर्यादा आहे त्या पद्धतीनं तुम्हाला वागलं पाहिजे. तरुण पिढी तुम्ही तरुण पिढी व्यवसायाकडे वळा. व्यवसायासाठी तुम्हाला 100% अनुदान पैसे दिले जातात. तुम्ही सिन्नर तालुका तुमचा भाग्यशाली तालुका म्हणावं लागेल की इथे MIDC आहे. त्या MIDC मध्ये आदिवासींच्या राखीव जागा आहेत. एक बिझनेसमॅन तुम्हाला कंपनी खाली कंपनी खोला ना एखादी 25-50 लाख रुपये प्रकल्प देते तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा. तिथं प्रत्येक MIDC ची जागा प्रत्येक व्यावसायिकाला पैसे भरून द्यावी लागते. तुम्हाला फ्री जागा आहे तिथे. आणि मी जे बोलतो हे खोटं नाही. तुम्ही कधी पण मी सांगितलं गुगलला सर्च मारा, मी जे बोललो प्रत्येक शब्द तुम्हाला यात खोटा आढळून येणार. आणि मी जे बोलतो ना पोट तिडकण्याचा एकच उद्देश आहे का या देशाचा मालक भिकारी असू शकत नाही, त्या देशाचा राजा भिकारी असू शकत नाही. जर आपण आदिवासी स्वतःला या देशाचा मालक या देशाचा राजा समजत असेल ना तर मग आपण भिकारी नाही राहिले पाहिजे. आपण भूमीन नाही राहिलं पाहिजे. आणि जर भूमीनच राहायचं असेल भिकारीच राहायचं असेल तर स्वतःला या देशाचा राजा म्हणायचं नाही, स्वतःला या देशाचा मालक म्हणायचं नाही. कारण मालक त्यालाच म्हणतो आपण ज्याच्याकडे काहीतरी स्वतःच्या हक्काचा आहे. समजा ज्याच्याकडे शेती आपण त्याला शेतीचा मालक म्हणतो, ज्याच्याकडे ट्रॅक्टर आहे त्याला आपण ट्रॅक्टरचा मालक म्हणतो. मग या देशाचा मालक जर आदिवासी तर मग तो असा असू शकत नाही उघडा. म्हणजे त्याच्याकडे शेती नाही, त्याच्याकडे घर नाही, त्याच्याकडे घराची जागा नाही, त्याला कुठे पैसे नाही, म्हणजे तो मेला तरी त्याच्यावर कर्ज होतं त्या कुटुंबावर. ही परिस्थिती आदिवासींची. आणि तुम्ही कशाला आदिवासीला राजा म्हणून कशाला देशाचा मूळ रहिवासी मूळ आदिवासी या देशाचा असा नसू शकतो. त्याच्या हक्काचं उभारणाऱ्यांना मग तंटा तात्याने काय केलं? तंटा तात्याची लढाई कोणासाठी होती? बिरसा मुंडाची लढाई कोणासाठी होती? इथं राघोजी बांगरेंची लढाई कशासाठी केली? या सगळ्या मूळ शूरवीरांनी लढाई कोणासाठी केल्यात? आपल्यासाठी केल्यात की आपल्या हक्काचा आमच्या हक्काचा आम्हाला द्या सांगत होते ते. आणि मग तुम्ही जर देणार नसेल तर मग तुमच्या घरी येऊन दरोडा दाखल. त्यांचे उदाहरण आहेत ना ताजी, त्या रक्तातले आपण आहेत ना. एकलव्य जयंती आता 8 मार्च 9 ऑगस्टला ते साजरे करण्याची पण एक पद्धत असली पाहिजे. फक्त डीजे समोर नाचणं आणि अंगाला ताला बांधून नाचणं, मी खरं सांगतो प्रामाणिकपणे मला पटतच नाही या गोष्टी. आदिवासी अंगाला ताला नाचून बांधून नाचतो ना ते मला नाही पटत नाही ते. कारण जर आदिवासी जर अंगाला पाला बांधून किंवा त्याचे ते आपण लिंबाचा पाला तुला बांधून नाचतो, तोंडाला काळा वगैरे लावून नाचतो, मग जर एवढे गरीब होतो आपण आपल्या गरिबीचं प्रदर्शन करतो तिथे. एकलव्यला आपण आता 9 ऑगस्ट नाचतील ना, एकलव्य उघडा करून नाचवतो आपण. त्याच्या इथं एक कोंबडीचं पटकन. अरे मग जर तो एकलव्य एवढा गरीब होता का एका धोत्रावर? अरे शृंगेरपूर नगरीचा राजा होता तो. श्रीकृष्णाची जी द्वारका नगरी होती बांधायला ज्याने मदत केली तो एकलव्य होता. आणि तो उघडा कसा असू शकतो? म्हणजे तिकडे ते भरभरी कपडे घालून होते, सोन्याचे मुकुट बिकुट घालून होते. आणि हा परत टप्पक लावून होता का? मग हस्तिनापूर शृंगेरपूर या सगळ्यांपेक्षा मोठी नगरी होती एकलव्याची. एक मोठं राज्य होतं स्वतःच. इथं नाही एकलव्य तुम्हाला फक्त अंगठा दान केला एवढंच माहिती. एकलव्याला मुलं किती होतं त्यांना विचारलं त्याचं तर मी सांगणार नाही. एकलव्याला मुलं होती का नव्हती? एकलव्याच्या बायकोचं नाव विचारलं तरी तो म्हणत ना वैर होतं. मग कधी करणार नाही होतं. इतिहासच पुरा माहित नाही ना. इतिहास पुरा माहित नाही म्हणून आपण आपलं अंग प्रदर्शन करू झाला. आज शिवरात्रीच्या दिवशी एकलव्य जयंती करतो ना, भरभरीचे कपडे घालून एकलव्य नाचवाना लोकांना कळलं हे पण श्री म्हणतो. कवडं नाचायचं प्रदर्शन करायचं. ती टीव्ही तिकडं त्या टीव्ही मध्ये नाचले उलटे पालटे काय प्रसिद्धी दाखल करा म्हणतो आपण त्यांची.
आणि इकडे आपण स्वतः नाचतो, मग आपल्याला काय दाखल करायचं? आपलं एक विचार करा की भारताची संस्कृती 5000 वर्षापूर्वीची जी मोहनजोदडो हडप्पा संस्कृती सापडली ना, तिच्यात सगळे अवशेष आदिवासींचे मिळतात. 2011ला मायकल बामशेट नावाच्या एका अमेरिकन डीएनए टेस्ट करणाऱ्या संशोधकांनी संशोधन केलं. त्यात आदिवासींची पूर्ण डीएनए आदिवासींचे भारतात सापडत. आणि डीएनए कधीच चेंज होत नाही. 7, 8, 10, 15, 20 हजार वर्षापूर्वीचे डीएनए आदिवासींचे मिळाले. जर मोहनजोदडो 5000, 7000 वर्षापूर्वीचे मोहनजोदडो हडप्पा संस्कृतीमध्ये 5-5, 4-4 मजली इमारती सापडल्या. आणि आज त्यावेळेचा आदिवासी मग असा उघडा विकत होता का पालापाचोळा बांधून? म्हणजे लोकांनी आपल्याला काहीतरी सांगायचं, आपण त्यांचं ऐकायचं, ते म्हणलं एवढं नातं का नातच. विशेष गोष्ट आहे का, आपण रावण रावण म्हणतो, शूर्पणखा म्हणतो. सख्य बहीण भाऊ आहेत ना रावण आणि शूर्पणखा. शूर्पणखा म्हणजे जंगलातली साल नाही का, झाडाची साल कमरेला बांधून येत होती. आणि इकडं रामायणामध्ये रावणाचा उल्लेख रावण करतो, स्वतः राम करतोय का? त्याच्याकडे सगळ्या जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती राम होता, रावण होता. त्याची लंका सोन्याची होती, त्याची बाईल कपडे कस काय केली, याची पालापाचोळ्याची गाडी. मनात जे भिनवलं ते भिनवत गेलेत आपल्या. आपण त्यातून बाजूला गेलं पाहिजे, आपली संस्कृती जपली पाहिजे, परंतु ती नाचून नाही, ती प्रात्यक्षिक करून आपण या देशाचा मालक होण्याचा प्रयत्न करेल ना. काय आदिवासी जीवन करेल, नाचून जाऊन. तुम्हाला वाटत असेल का आपण नाचलो म्हणजे आपल्याला लोक बघतात, ज्या दिवशी बघतात त्याच दिवशी विसरतात. तुम्ही कधी पब्लिक मध्ये उभं राहून बघा, एकलव्य जयंती असेल, 9 ऑगस्ट असेल, तुम्ही कधी नाचत असताना पब्लिक मध्ये जाऊन उभं राहा दुसऱ्या समाजाच्या, ते बघा आपल्याकडे काय बघतात, काय नजरेने बघतात. त्यावेळेस आपण नाही का पाला लावून, मी कधीच एकलं जयंतीला जिथं पाला बांधून एकलं जातो तिथं मी कधीच जात नाही जयंतीला. मग ती लाखाची असू माझं एकलं आत्मान नाही होऊ शकत. जसा तुमचा कृष्ण, तुमचा राम राजा होता, तसा माझा एकलव्य सुद्धा राजा होता. माझा एकलव्य जर तुमचा राजा जर डोक्यावर सोन्याचा टोप घालत असेल तर माझा राजा पक्न घालू शकतो. माझा पण राजा सोन्याचाच मकुट घालत असतो. ज्याने ज्या एकलव्याने श्रीकृष्णाला मदत केली तो बारीक असेल का? असेल ना. बरं, मला हे पण अजून कळालं नाही, एकलव्याचा गुरु कोण होता म्हणे? द्रोणाचार्य कसा गुरु असू शकतो एकलव्याचा? द्रोणाचार्य परशुराम कशी शिकायला गेला, परशुराम एकलव्याचा आजोबा कशी काय वाटत? म्हणजे ज्याच्या घरी कॉलेज, ज्याच्या घरचं स्वतःच्या बापाचं कॉलेज होतं, दुसऱ्याच्या कॉलेज मध्ये सुट्टी येईल का? मी उलटा पालटा इथंच नका सांगा मला, पुढा भरला पण नाही का, सत्य असेल सांगा ना. बरं बिल काय साधं होतं काय? ते आता आपले बिल ग्रामसेवक आला का काय गोंडा घालून बसत, ग्रामसेवक आला तलाठी आला का आपल्याला तिकडे जायला बी वाटत का? खाकी कपडे पाहिले तर थांबती नाही. एक दिवस मला त्या बेडला बोलावलं, अतिक्रमण काढायला होते. मी बामटाने आत्ता जायला होतो गाडी गडबडीमध्ये. 1000 पोलीस आणि अख्खे गेलं इकडं 4 दिवस गप्पा आणायची. थोडी टाकू मारी टाकू, गलून काढाकडे उडी देऊ चिया. मी गेलो अख्खे खाकी कपडे पाहिले, तुम्ही बांधातून सापडून आणले मी. हा म्हणतो असं दो बंदूक असत, आमका असत तमका असत. शूरवीरता आपल्याकडे कमी नाही, पण आपल्याला घाबरवून 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 आपली मानसिकता खराब केली गेली. आपला ब्रेन वॉश केलाय का तुम्हाला सगळ्यांना घाबरायचं. ज्या व्यक्तीला आपण आता 8 मार्चला आपण करणार ना जयंती, त्याच्या शूरवीरतेचे दाखले द्या ना. सगळ्यांना कुरुक्षेत्राची लढाई माहिती ना, टीव्हीत बघितली तर असेल, पुढे नाही ऐकली तरी. कौरव पांडवांची लढाई बघितली असेल ना, ते महाभारत बघितलं नाही. 18 दिवस ती लढाई झाली, ती सगळ्यांना माहिती. एकलव्याच्या मुलाची पांडवांची लढाई झाली कोणाला माहिती?
मलाच माहित नाही, कारण आम्हाला या अंगठात वाडापोडीपेक्षा बाकीच काहीच माहित नाही क्लोज. त्या पद्मपुराणामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, चौपाई आहे, आदिवासी भिल्ल समाज किती शूरवीर होता यावर म्हणजे लक्षात येईल. मनुष्य बली नाही होत, समय होत बलवान, भिलन लुटे गोपिका वय अर्जुन वैदा. 13 दिवस एकलव्याच्या मुलाची पांडवांची लढाई झाली कुरुक्षेत्राच्या लढाईमध्ये, आणि त्या लढाईमध्ये अर्जुनासह सगळे हारले. मी बोललो ती चौपाईच्या लक्षात आलं असं, भिलन लुटे गोपिका, भिलांनी त्या कृष्णाच्या अख्ख्या गोपिका लुटून नेल्यात, एवढी बेकार आवडला त्या. आणि इकडे ग्रामसेवक या बांधावर त्या बांधून, अरे बंद करा दादा, गाडव सांगितलं तुम्हाला, या गाडवाचा माल मी मोडणारच एवढे 4-8 दिवसामध्ये. बैठक आढावा बैठकच त्यासाठी, ज्या गावचा ग्रामसेवक नाटक करतो ना आपले नाव करायला, त्याला मला तू नोकरी करून बघा. तुला बी जर नाही आमचं जर गोष्ट वाढवण्याला तर आमचं नाव तुम्ही ब्रडेने म्हण. आमच्या काय फरक पडत नाही, आम्ही तिकडे सेंटर गेलो कधी खूप आम्ही लहानपणी कधी पडतच ना कधी. आमच्या बापा काय तिकडे सोन्यात आमचं जीवन मला आलं होतं का, तर तुझा माल उतरून टाकू आम्ही एकदा. जे ग्रामसेवक नालकपणा करतात ना, अख्ख्यांचा माल मोडणार आपण. आणि पुन्हा एकदा जाता जाता सांगतो, कारण आता तुम्ही ऐकण्याचा निर्णय दिसत नाही मला, कारण तुम्ही जेवणामुळे हात केले. माझं जाता जाता पुन्हा एकदा सांगतो दादा, इथं आलेल्या प्रत्येकाने गांभीर्यपूर्वक लक्षात ठेवा का तुम्ही राहत्या जागा तुमच्या जिथे अडचण येईल, जे ग्रामपंचायत अडचण आणेल, ज्या ग्रामपंचायतचा ग्रामसेवक सरपंचच्या ठिकाणी अडचण आली का मी तुमच्या राहती जागा नाव करणार नाही, त्या ठिकाणी डायरेक्टली कमिटीला फोन करा. दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी ग्रामसेवक थांबला असेल तर त्या दिवशी तिथं आम्ही पोहोचणार, नाही पोहोचलो तर दुसऱ्या दिवशी जिथं भेटत तिथं काम करायचं. बाटा मारून जाणार संघटना नाही. आणि तुम्हाला हे जर करायचं असतं तर संघटना आधी बनवलं असतं आणि नंतर कामाला सुरुवात केली असती. या सिन्नर तालुक्यामध्ये विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने 7-8 महिन्यापूर्वी पहिलं काम सुरू केलं, कामाची पावती घेतली. आज तुम्हाला वाटत असेल तर प्रत्येक मुख्य आदेश त्या ठिकाणी अनेक कुटुंबांना आपलं रेशन कार्ड मिळत नाही, देत नाही, तर त्याचा सुद्धा मुख्य आदेश काढला का फक्त 3 कागदपत्रावर रेशन कार्ड द्यायचे तुम्हाला. त्याचा मुख्य आदेश आपण घेतलेला आहे. तुमच्या राहत्या जागा ज्या आहेत त्या नाव धरायच्या आणि त्याच ठिकाणी सदरीचं घरकुल द्यायचं, हे सुद्धा ठरलेलं आहे. पण त्यासाठी तुमची गरज, तुमची आमच्या सोबत असणारी साथ महत्वाची, कारण तुमच्याशिवाय आम्ही काही नाही. तुम्ही जर अर्ज भरला नाही तर आम्ही काय त्यांच्या डोक्यात जाऊन दगडी घालणार नाही, पण तुम्ही ज्या दिवशी अर्ज भरा तुमचा अर्ज भरून जो काम करणार नाही त्याची उचल वांगडी होणार. मोर्चामध्ये मोर्चांमध्ये घोषणा होतात, या अधिकाराचं करायचं काय, खाली लोक हे बोलत नाही. आपल्या गाडीत डायव्हर राहते, काय काम नाही केलं का टांगलाच उलटा, बोलायचं नाही, इथून पुढे करायचं आपल्याला, फक्त साथ द्या. विद्रोही आदिवासी महासंघाला मला काही तू आमदारकी करायची नाही, खासदारकी करायची नाही, मला तुमच्या गावातील सरपंच व्हायचं नाही आणि मला त्याची इच्छाही नाही. कारण हे आमदार खासदार मी पाय वाकू शकतो आणि पाय फटकू शकतो, मला अजिबात किंग व्हायची इच्छा नाही. मला किंग मेकरच्या भूमिकेत राहायचं. जो नडला तो फोडला काम जातो विद्रोहीवाल्यांनी. नाव 100% विद्रोहीतच, फक्त कायद्याचा तो विषय असं काय नाही. आर्मी म्हणतो 2 रुपये किलोचं बघावं खाऊ नये, पण तब्येतीत आहे. आणि सर्वांना माझी कळकळीची विनंती का प्रत्येक गावातल्या प्रत्येक तरुणाने, प्रत्येक महिला भगिनीने त्याची राहती जागेची नोंद घेण्यासाठी जी आमची कमिटी गावोगाव येते त्या कमिटीकडे ते फॉर्म भरायची. कमिटीच्या गावामध्ये तुमचा ग्रामसेवक, सरपंच, इतर कोणी आडवत असेल फॉर्म न घ्यायला, काम न करायला, तिथं बोलवा, आम्ही स्वतः तुमच्या सोबत ते फॉर्म द्यायला येणार आहे त्या ठिकाणी. बरोबर. आता मी पण फार लांबणीचं भाषण केलेलं आहे, त्यामुळं चुकून अवधानाने माझ्या तोंडून एखाद्याला वाईट लागणारा शब्द गेला असेल तर तुम्ही तो सोडून द्या. तो चांगला असेल तो इथून घेऊन जा सोबत.
नाहीतर मग सोनारे ठुंकले नाही, इकडून तिकडून गेले वारे काही उपयोगच नाही होणार. मग ते माझं त्या नेवरती महाराज जरा करून मी ऐकतो गेलो मग गेलो ते उत्तर पडले काही घेणं असं काय करू नाही. ज्या दिवशी काम होणार नाही संघटनेकडून, दिलेला शब्द पूर्ण होणार नाही, त्या दिवशी तुम्ही संघटनेच्या माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याचा कुठे कान पकडा, तुम्हाला प्रत्युत्तर नाही होणार. परंतु काम होतंय तर केलं पाहिजे. काम करणारी संघटना असेल तर तिच्यासोबत गेलं पाहिजे. आज ती काळाची गरज आहे. तर काही दिवसांनी आदिवासींचे पुतळे तुम्हाला म्युझियम मध्ये बघायला भेटते आणि आपणच आपल्या पोरांना सांगू आता अशी आदिवासी होती. कारण आज संकट काल आपल्या सगळ्यांचं नशीब बोलत तर सुप्रीम कोर्ट या देशात न्याय म्हणून हायकोर्टानं धनगर समाजाला आपल्या बाजूला काढलं. आदिवासी जन्माला यावा लागतो, पोटातून आदिवासी जन्माला येतो असं येते करून आदिवासी नाही तयार होता येणार. आपण आदिवासी पोटातून आलोय म्हणून आपण कळकळीने बोलतोय आणि आपण आदिवासी म्हणून सरकारने आपल्याला वंचित ठेवले. परंतु आता इथून पुढे वंचित नाही. तुम्ही साथ द्या, संघटनेला साथ द्या. आम्ही निष्पाप मनाने काम करतोय, तुम्ही निष्पाप मनाने साथ द्या. एका वर्षामध्ये आपण सिन्नर मध्ये अख्खे आदिवासी मालक माल जमिनीचे करू, घराचे करू, व्यवसायाचे करू, कशाचे करू, पण मालक नक्की करू. आणि आता काय झालंय, आपल्याकडून काम व्हायला लागले म्हणून अनेक संघटनांनी आता आपल्या नावाचा गैरवापर सुरू केला अनेक ठिकाणी. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या त्या संघटनेचं जे आय कार्ड आहे, प्रत्येक कार्यकर्त्याने जे आय कार्ड बनवा. आपलाच कार्यकर्ता बनवतोय. तुम्हाला मध्ये काही एखादा आमच्या संघटनेत एजंटगिरी नाहीच आहे. तुम्हाला थेट त्या माणसाचा संपर्क नंबर आहे, तुम्ही थेट त्याला संपर्क करायचा, त्याला तुमचा बायोडेटा द्यायचा, फोटो द्यायचा आणि स्वतःचं कार्ड तिथून बनवून घ्यायचं, ज्याच्यावरती माझा स्वतःचा पर्सनली शिक्का आहे, सही आहे. तुम्हाला कुठे अडचण आली एकदा तुम्ही बघा, एकदा वापरून बघा, ते गळ्यात घालून बघा, तुम्हाला अनुभव येत जातील. मजेशीर गोष्ट वाटते नाही का. काल परवा त्या धुळ्यामध्ये एका आपल्या आदिवासी महिलेला मारहाण झाली. आणि मारहाण झाल्यानंतर तुम्हाला माहिती आपल्या समाजाला मिटवायला घेतात पुढारी, परंतु ते मिटवायला नाही म्हणत होते सामन्यावर. तिलाच मारला आम्ही काय करत घ्या करून, राजपूत समाज होता. आणि मग आपल्याला कार्यकर्त्याने नाशिक जिल्ह्याचा युवा उपकार्याध्यक्ष येतो योगेश मोरे म्हणून, त्या व्यक्तीने मेसेज टाकला आदिवासी महासंघाची टीम तमेलीची भेट घेण्यासाठी गावात जाणार आहे. ते उठल्यानंतर दुसरीकडे गेले तर म्हणे ती विद्रोहवाले येणार आहे. आणि ते भूषणला माहिती ती विद्रोहवालेली आली. ते म्हणे ती याच्या नका नादी लागू, त्या बाईचं मिटवा पहिलं. तो यायच्या आधी जिला 50,000 देत नव्हती तिला 5 लाख देऊन गेलेत का? नाव चालतं आता. कारण आपण कोणाचं खाल्लं नाही, कोणापुढं नाही का, कोणत्या आमदार खासदारची ताकद नाही आपल्याला गप्प बस म्हणायची. म्हटल्या दुसऱ्या दिवशी आमदार हॉस्पिटल मध्येच मग खूप वेळा असतो काय घेऊन असं नव्हतं दुकानचं असं. आपण कोणापुढे लाचार नाही आणि राहणार पण नाही. जोपर्यंत तुम्ही आमच्या सोबत आहेत तोपर्यंत आपण सिन्नर तालुक्यात आम्ही लाचार नाही होणार आणि तुम्हाला लाचार नाही होऊ देणार. फक्त सोबत राहा. सर्वांना कळकळीची विनंती. आणि मी भाषण झालं तर कोणी उठून नका जाऊ लगेच, कारण या ठिकाणी तुम्हाला जमवण्यासाठी किंवा तुमच्यापर्यंत जी सीमा पोहोचल्या, ज्या तरुण कार्यकर्ते तुमच्यापर्यंत पोहोचले, तुम्हाला या आपण केलेल्या कामाची माहिती दिली, त्या सर्वांचा आपण संघटनेच्या वतीने आपण सत्कार करतो. तर त्यांचा सत्कार होईपर्यंत आपण आपलं जे खुर्ची बसलं इतका वेळ तसा फार वेळ दिला तुम्ही आम्हाला. 15-20 मिनिटं अर्धा तास आणखी वेळ द्या. त्यानंतर जाण्याच्या अगोदर तिथं ज्या माता भगिनी आपले जे बंधू आलेले आहेत यांना गावामध्ये किंवा यांच्या काही अडचणी असतील तर मला काही गावी नाही मुंबईला जायची. बाकीच्या सगळ्या पुढऱ्यांना काय राहते भाषण झाले मुंबई जायची. मी भाषण संपलो घरी जाणार आहे. माझ्याकडे तुम्हाला जर कोणाला काही असेल प्रश्न पर्सनली अगदी तुमच्या जमिनीपासून तर तुमच्या राहण्यापर्यंत काही तर पर्सनल आपण बसू. ज्याला इच्छा असेल त्यांनी बसा. वेळ भरपूर आपल्याकडे रात्रीचे 11 वाजता काही घेतले नाही आपल्याला. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांचा एकदम चांगला सत्कार झाला पाहिजे. त्यासाठी आपण आपलं त्या ठिकाणी बसलोय. फक्त अजून 15-20 मिनिटं अर्धा तास मला वेळ द्या. त्यांचा सगळ्यांचा सत्कार आपण टाळ्यांच्या गजरात करा. त्यांना ते प्रेरणादायी, कारण ती मुलं जी होती त्या स्वतःच्या मुलांना पण वाटत नव्हतं आमची कामं होती.
त्याच्यात बसलेला आमचा सांगलीचा कार्यकर्ता त्याला स्वतःलाच वाटत नव्हतं होईल आमचं काम, परंतु आता बघितलं स्वतःच होतं म्हणून दुसरीकडे गेले. ज्यांचा मला सत्कार करायचा आहे त्यांना तो सत्कार होईपर्यंत आपण थांबावं. त्यानंतर कोणाच्या काही अडचणी असतील तर तुम्हाला सांगावेत, आपण त्याची उद्याच म्हणजे आपल्याकडे उद्या परवा महिन्याने बघू असा विषय नाही. आज झालं उद्या लगेच करतो आपण. तर माझ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करायचा आहे, त्या सत्कार होईपर्यंत आपण थांबावं आणि सगळ्या कार्यकर्त्यांचा सत्कार होत असताना आपण त्यांना एक प्रेरणा म्हणून सर्वांनी त्यांचं टाळ्याच्या स्वागत करावं. एवढं बोलतो थांबतो. जय